हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत माशाची फ्राय आणि माशाची कांजी किंवा माशाचा रस्सा असे म्हणू शकता. इथे मी माशाचे तुकडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. याच्यामध्ये गाबोळी आहे. जे ऑरेंजिश कलरचं दिसतंय ती गाबोळी आहे. अर्धे तुकडे आहेत त्याचं मी फ्राय करणार आहे आणि अर्धे तुकडे जे आहेत त्याची मी कांजी बनवणार आहे. आता मोठे मोठे तुकडे घेऊन त्याला स्वच्छ धुवून त्याच्यावर मी जरासं मीठ, चवीनुसार अद्रक लसूणची पेस्ट, लाल मसाला, हळद, चिकन मसाला असे सगळे मसाले लावून मॅरिनेट करून घेणार आहे. त्याच्यानंतर एका बाजूला आपण हे मॅरिनेट करायला ठेवून देणार आहोत आणि एका बाजूला आपण मच्छीचा रस्सा बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी एका बाजूला मच्छीचे तुकडे काढून ठेवलेले आहेत आणि थोडंसं वाटणही करून घेतलेलं आहे. त्या वाटणामध्ये मी अद्रक, लसूण आणि खोबरा एवढंच घेऊन आणि कोथिंबीर एवढंच घेऊन वाटलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला कांदा वगैरे घ्यायची काहीच गरज नाही. आता मच्छी करायचं म्हटलं तर लसूण आपल्याला आधी हवाच. मच्छीला लसूण भरपूर टाकायचा म्हणजे ती चांगली लागते. आता मी पॅन गरम करून त्याच्यामध्ये सुद्धा लसूण ठेचून टाकणार आहे. म्हणजे फ्राय मच्छीला सुद्धा लसणाचा छान फ्लेवर येतो. आता आपण मच्छी फ्राय करून घेऊया. मच्छी फ्राय करून झालेली आहे. आता आपण मच्छीचा रस्सा बनवून घेऊया. त्याच्यासाठी मी लसूण ठेचून ठेवलेला आहे आणि मग एक टोप गरम करून त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहे. तेल चांगलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालणार आहोत. लसणाचा रंग गुलाबी होईपर्यंत आपण तो शिजवून घेणार आहोत. लसूण गुलाबी झाला की मग आपण त्याच्यामध्ये थोडासा कांदा घालून घेणार आहोत आणि कांदाही चांगला शिजवून घेणार आहोत. कांदा चांगला शिजला की मग आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, लाल मसाला, हळद, चिकन मसाला
असं टाकून चांगलं शिजवून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. त्याच्यामुळे काय होतं, रश्श्याला चांगली तरी येते आणि आपल्याला जास्त तेल घालायची गरज नाही. मग आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून अजून रस्साही बनवून घेऊ. त्याच्यामध्ये आपण आंबटपणासाठी कोकमाची आगळ घालणार आहोत आणि रस्सा उकळला की मग आपण त्याच्यामध्ये मच्छी घालून चांगली शिजवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली कांजी तयार होईल. मग आपण भात आणि भाकरीसोबत ही कांजी सर्व करणार आहोत. तुम्हाला ही सोप्या पद्धतीची माशाची कांजी आणि माशाची फ्राय ही जी झटपट होते ती कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आणि रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक यू सो मच.